काय रे सिद्धू? काय रे काय रे ताई, इतकं सगळं झालं तू मला कळवलं पण नाही. तू जर मला कळवलं असतंस मी मदत केली नसती का? तसं नसतं रे सिद्धू. नवरा बायकोच्या गोष्टी अशा तिसऱ्याला सांगायच्या नसतात. आणि माहेरी तर बिलकुल सांगायच्या नसतात. हे बघ ताई, उगाच काकूबाईसारखं बोलू नकोस. तू जर मला म्हणाली असतीस तर मी घरी कोणालाही सांगितलं नसतं. आत्ता आपण भेटतोय ना, ते पण मी कोणाला सांगितलं नाही घरी. बर, ते सगळं तुला कळेल, पण तुझं लग्न झालं ना की. ते सगळं सोड ना. हे बघ, पुढच्या वेळी असं काही झालं म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगितलंस तरी चालेल, पण ॲटलिस्ट प्रॉब्लेम झालाय तेवढं तरी सांग. ताई, इथे मी जनसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत लोकांना मदत करत असतो. आणि स्वतःच्या सख्ख्या बहिणीला मदत नाही करू शकलो तर काय उपयोग आहे? बरं बाबा, आता लेक्चर नको देत बसूस. पुढे काही झालं तर तुला पहिलं सांगेन. काय झालं सिद्धू? असा अचानक कसा काय आलास? ये ना, आत ये ना. नाही म्हणजे तुला आणि ताईला भेटायलाच आलो होतो मी. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोल ना. हरीश, हे प्लीज घे. सिद्धू, अरे हे काय? नाही, नको, याची काही गरज नाही. त्याच्याशिवाय एवढं सगळं झालंय का? गरज तर आहे ना. आणि ताई, मला मदत करायची तर करू दे ना. सिद्धू, तुला सिंचनाची काळजी वाटते हे मी समजूच शकतो, पण हे मी नाही स्वीकारू शकत. का? कारण माझ्या मनाला नाही पटत आहे ते. आधीच सिंचनाचे दागिने तिला न विचारता मी विकले, त्यामुळे ती हर्ट झाली आहे खूप. आता तुझ्याकडून जर मी मदत घेतली तर तिला अजिबात आवडणार नाही. मुळात मला सुद्धा ते पटणार नाही. म्हणून मला नको आहे हे पैसे. अरे हरीश, मग तू सगळं कसं मॅनेज करणार आहे?